आताच मंदा माऊलीने ओवी घेतलेली आहे, त्याच ओवीवरती मी सांगणार आहे. पण तुम्ही मला इथे बसण्याची आज कमला एकादशी अधिक मासातील, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. मी काही इथे कोणी प्रवचनकार नाही आहे, मी तुमची विद्यार्थिनी आहे. माझ्या इथे सगळे वरिष्ठ मंडळी, गुरुवर्य, महायतुल्य, वडीलतुल्य सगळे मंडळी आहेत, माझ्या सख्या आहेत. त्यांच्या इथे मी जे काय बोलले ते दोन शब्द तुम्ही माझे मानून घ्या. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससोमेद्या आत्मरूपा देवा, तुझी गणेशू सकलात्ममध्ये प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधाची जोजी. आता माऊलीने सांगितलं की हे आपण केंद्रामध्ये जे परमात्मा म्हणजे खूप वर्ष चाललेला आपला, तिथल्या गुरुवर्यांनी, तिथे आमचे बाबा सर्वांनी खूप खूप मेहनत घेतली. अगदी सातकाला म्हणजे ध्यानाला बसून त्यांना अवस्था होईपर्यंत अगदी लहान बाळाचा जसा सांभाळ करतो तसा आमचा सांभाळ केला. त्यांनी सगळी माहिती सांगितली आणि तेच कार्यक्रम चालूच ठेवला. म्हणजे त्याची जळी आहे ती परमात्मा ह्याची चालूच ठेवली. असे हनुमंत मंदिरात चालू होती. नंतर तिथे काय काम झालं आपल्या ह्या देवळामध्ये, आता किती वर्ष, भरपूर वर्ष झाले. आपली शाळाच आहे ना, शाळेमध्ये आपण बसलोय. तुम्ही आम्हाला सर्व ज्ञान देता, त्या ज्ञानात आम्ही घेतो, श्रवण करतो. तेच तुम्हाला म्हणजे आम्ही तुमचं ऐकण्यासाठीच येतो. सद्गुरू सांगतात की तुम्ही म्हणजे संत हे इथे या आणि शिका. म्हणजे तुम्ही संतवाणी खूप मौल्यवान आहे. त्यांचे शब्द आहेत, त्यांचं दृष्ट खाली तेच आम्ही तुम्हाला सांगा. आम्ही काय मोठी महती नाही, मोठे प्रवचनकार नाही, काहीच नाही. इथे मंदिर आहे, मंदिरात ज्ञान वाटतं. ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. ज्ञान मंदिरा शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. प्रगतीचे पंथाने चिमण पाकरा, चिमण पाकरा. ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. तसा आमचा देव म्हणजे शिव हा सत्य आहे, सुंदरम आहे. त्याच्यासारखी सत्य दुसरी कुठचीच वस्तू नाही आहे. तो कुठे शोधायला जाण्याची गरज आहे का? प्रत्येकाला जन्माला आल्यावरती म्हणजे जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो, त्यानंतर गर्भातून बाहेर आल्यावरती आपल्याला ही सगळी मायाजाळ दिसते. ही मायाजाळ दिसतं. आपण तिथे नाळखंडित झाल्यावर आपण देवाचे भजनच विसरतो, बोंब रडू लागतो. म्हणजे माता पिता थंडी वायू लागता विसरू म्हणजे विसरू जातं सगळं आणि फक्त ही मायाजाळ दिसते. पण नाही ना, भगवंत हा म्हणजे पहिल्यापासून आलेला आहे. प्रत्येकाला त्या इथे जीवनात आल्यावर जन्म घ्यायचाच आहे. जन्म काही आपल्याला कायमचा नाही. मरण, जन्म मरण हा फेरा कोणाला चुकलेला नाही. जन्म घ्यावा लागतो, पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण. जन्माला येतानाही दुःख आहे, जातानाही दुःख आहे. दुःख कुठे नाहीये, दुःख आहेच ना. जन्माला येतो देव. म्हणजे माझ्या जीवनाचा एक मी प्रसंग सांगते, कारण अनुभव आहे तो. आपण इथे अनुभव मांडायचा आहे, अनुभव सांगावाच लागेल. म्हणजे दुसरं कोणाचा आहे, माझ्या मुलीचा. माझ्या मुलीचे 9 महिने पूर्ण होऊन प्रसूतीचा म्हणजे दिवस जवळ आलेले. 9 महिने 9 दिवस होऊन 14ची 15 तारीख गेली. डॉक्टरांनी बहुतेक सगळेजण म्हणाले का हिचं आता सीझरच होईल, सीझर होणार असं डॉक्टरांनी सांगितलेलं. तर आम्ही म्हणाल चालेल, आम्ही जाऊन तिला
म्हणजे आता इथे आपल्या मातृवर्ग आहे आणि सगळ्यांनी तिथून जन्म घेतलाय, त्यामुळे मला सांगण्यात काही असं तथ्य वाटत नाहीये. तर तिथूनच आपण जन्म घेतलेला आहे. तिच्या बाळाच्या जन्माच्या वेळी तिला डॉक्टरांनी, आम्ही आतमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी सांगितलं, तर मी विचारलं तर किती वेळ लागेल म्हणजे तिला प्रसूती व्हायला. तर डॉक्टर म्हणाले का आम्ही काही सांगू नाही शकत, पिशवीचं तोंड थोडंसं ओपन झालंय, पण काय नाही झालं तर आपण सीझर करू. पण तिने फक्त मला आतमध्ये बोलवलं, तुम्ही आई आत या, मुलीच्या जवळ या. मी गेली तिच्या जवळ. तिने फक्त मी बघितलं, माझाही दावा नाही, नवऱ्याला नाही, अजून कोणाचाही तिथे दावा नाही, फक्त श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा. पूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळ्या सिस्टर डॉक्टर म्हणतायत, तुमचे श्रीपाद बाबा म्हणजे कोण? आमचे सद्गुरू आहेत ते, त्याच्यातून तेच तारून येणार आहे, जन्माला आणणार आहे, तारणं. त्यांनी न कळता अगदी 15 मिनिटात तिला काही त्रास जाणवतो, बाहेर आवाजही आला नाही ओरडण्याचा, फक्त बाळाचा रडण्याचा आवाज आला. म्हणजे डॉक्टरांनी सिझरला नेलेली तिची तयारी नॉर्मल अगदी झाली, अगदी नॉर्मल तिथे तिची डिलिव्हरी सुखरूप झाली आणि बाळही व्यवस्थित चांगल्या वजनाने जन्माला आलं सुखरूप. म्हणजे हा कोणाचा अनुभव आहे? हा भगवंताचाच आहे ना. साक्षात श्रीपाद बाबा तिथे उभे होते, त्यांनीच माझी सगळं संत मालिका आहे ती उभी होती आणि त्यांनी तिची सुखरूप प्रसूती केली. कुठच्याही बाईला मातृत्व असतं, तिला कळत असतं की त्या वेदना किती असतात, तर देवाने अगदी सहज उचलून माझ्या हातात दिलं ते बाळ. म्हणजे असे खूप अनुभव असतात देवांचे, आपण म्हणतो, पण देव चराचरात आहे की भरून इतका देव आहे का सुईच्या टोकाएवढी देखील जागा नाही का देव नाहीये. पण त्याला कुठे शोधायचं आहे? फक्त अंतरात, सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. म्हणजे शोधायला जायची किंवा तिथं स्थानी जायला पाहिजे, ते स्थान तसं आहे पवित्र म्हणून तिथे जायला पाहिजे ना असं नाही, पण तरी देव आपल्या अंतरात आहे. जिकडे तिकडे शोधिसे तारे, जिकडे तिकडे शोधिसे तारे, फिरसी वेळा परी वसे जो देव तुझ्या अंतरी, वसे जो देव तुझ्या अंतरी, वसे जो देव तुझ्या अंतरी. सर्वांच्या हृदयात तो सहवास आहे त्याचा, म्हणजे तो आहेच, ती नाही. आपण त्या ह्याच्याने त्याला बघितलं, त्या भावाने बघितलं, साक्षात आणि किती संकट येऊ दे, मी म्हणण्या करते, म्हणता माऊलीला काही त्रास असेल, तिच्या मनात काही दुःख असेल, यातना असेल, पण या सुखा दुःखाच्या फेऱ्यातून तोच पार करणार आहे, बाकी कोणी नाही. आपले नातेवाईक सगळे सोयरे कोणी आपल्या सोबत येणार नाही, भगवंतच आपल्या बरोबर येतं. म्हणून देवाशीच नातं जोडा. देव हाच आपला सगळा सोयरा आहे, तोच आपल्याला सर्व काही पुरवतो. खाता पिता उठता बसता तो, चालविला देव म्हणजे चालविता बोलविता तोच आहे. आपण हे बोलतो, ही शक्ती सुद्धा देवाचीच आहे ना. आणि त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तो नाही तर काहीच नाहीये, सगळीकडे आहे. प्राणी मात्रा, सर्व प्राणी मात्रात तो आहे. झाडाच्या एक पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. दिवस उगवतो मागवतो सर्व त्याच्या सत्तेने आहे. तसा एक तुम्हाला दृष्टांत सांगते. म्हणजे हिरण्यकशिपू राजा होता, त्याच्या राज्यामध्ये एक कुंभार राहत होता. त्या कुंभाराचं रोजचं काम होतं की मातीची मटकी घडवणं. तो मातीची मटकी घडवायचा आणि भट्टी लावायचा, ह्याची माती विटांची. ती भट्टीमध्ये ती मटकी झाली बनून, त्याची चाकात हे झाली बनून झाली का ती भाजायला ठेवायचा, कारण ती भाजायची असते. ती भाजल्याच्या नंतर ते पुन्हा त्याचा तो नित्यच नेम होता. तर एके दिवशी तो असा मटकी ती सगळी भाजायला ठेवतो त्या आगीमध्ये, म्हणजे पूर्ण आगी लावलेली असते भट्टीमध्ये. आणि त्या मटक्यामध्ये छोट्या मांजरीची पिल्लं असतात, म्हणजे नुकतीच तिने व्यालेली मांजर असते, तिची पिल्लं असतात. तर ती पिल्लं आतमध्ये राहतात. ती मांजर धावत धावत त्या भट्टीजवळ जाते. मग तेव्हा त्या कुंभाराला समजतं की हिची पिल्लं आतमध्ये आहे, म्हणजे त्या मातीच्या घड्यामध्ये आहे. पण मग आता मी कसं काय येऊ? भक्त प्रल्हादासारखा भक्त नाही, लहानपणापासून त्याचा नुसता त्याचा कुठे काय असं देव नाही. त्यांनी खांब्यात तिथे सुद्धा देव आहे असं दाखवून दिला.
नरसिंहाच्या रूपी येऊन मग त्यांनी त्याचा वध केला हिरण्यकशिपूचा. त्यावेळेस तो भक्त प्रल्हाद खूप त्याची भक्ती खूप भाव, तर त्यांनी शेवटी धावा केला की त्या घड्यामध्ये तो बाळ असताना, ते पिल्ला असताना त्यांनी धावा केला कि जिसके मिटने पर झाड़ का एक पत्ता नहीं हिल सकता, उसी का सोचा यहाँ पे होता, उसकी शक्ती महान. म्हणजे देवाची शक्तीच महान आहे. म्हणजे त्या शक्तीशिवाय काहीच नाही ना. मग अग्निमातेने येऊन ती पिलांचं त्याच्यामध्ये त्या घड्यामध्ये रक्षण केलं आणि प्रभूने वरून नारायणाने पाऊस पाडला. त्यांना म्हणजे त्यांचा मरणाचा काळ गेला आणि ती पिलं एकदम चांगली अशी म्हणजे जशी होती तशी ती पिलं बाहेर आली. त्यांना काही नाही, कुठे जराही लागलं नाही. म्हणजे ही सत्ता कोणाची? भगवंताचीच होती ना. त्यांनी तेवढा दृढ विश्वास ठेवला, त्याला बोलवलं, तू ये माझ्या पिलांचं रक्षण कर. ती माय बोलवत आहे. त्या मायेला त्या पिलापासून त्यांनी दूर नाही केलं. तसं आपले सद्गुरू आपल्याला कधी दूर केलंय का? कधीच नाही ना. पूर्ण त्यांनी सांभाळून ठेवलंय. तू ये, म्हणजे तू, मी तुझ्या बरोबर आहे, तू फक्त माझा ध्यास कर, माझी चिंतन करून आपल्याला जेवढी श्रवण भक्ती आणि जेवढं चिंतन होईल, म्हणजे मनामध्ये जर मलिनता असेल तर देव नाहीये. मन पण आपलं म्हणजे पाण्यात जसं सेवा दूर केल्याबरोबर पाणी तिथे निर्मळ आहे. आता आम्ही खूप वर्ष झाले आणि प्रयत्न आहोत, आम्हालाही वाटतं बोलतात सुद्धा सगळी तुम्ही एवढे वर्ष झाले अनुभव आहे त्यांचं, बरोबर आहे, कारण चांगलं सत्य आहे तेच ते सांगणार. तरी तुम्ही काही अभ्यास नाही करत, कार्यक्रमाला नाही जमतं तिथे जातो, नाही जमत तिथे नाही जात. काही पारिवारिक आता प्रपंच करून परमार्थ करायचं तर मुला बाळांचं सगळ्यांचं करून करायचं तर होतं थोडंसं मागे पुढे, पण आवरण तिथल्या तिथे गेलं नाहीये. शेवाळ फक्त बाजूला केलं तर पाणी स्वच्छ आहे. तसा भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहे, तो नाही अशी कुठेच जागा नाही. म्हणजे तो सांगतोय का मला भजा, मी तुझा सर्व, म्हणजे तू नको खैर करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाणत असेल मी हाय तुझ्यावर. देवाबद्दल फक्त प्रेम धरायचं, प्रेम धरलं तर भक्ती भाव धर्म, म्हणजे भक्तीच धरून चालायचंय. भक्तीचं खूप श्रेष्ठ महत्व दिलंय. म्हणजे कुठेही फक्त भाव, देव भावाचा भुकेला आहे. तो म्हणजे बाजारातला तो काही भाजीपाला नाही ना, तो भावाचा देव काय सांगतो, तू भजन कर. आता आपल्याला भजन म्हणजे भजन नक्की म्हणजे कोणतं भजन दिलंय आपल्याला? फक्त श्वासाने भजन करायचंय ना आपल्याला. म्हणजे आपल्याला नामस्मरण दिलंय त्याचं फक्त म्हणजे मंत्री नवनीता तैसे गे अनंता वाड्या व्यंत करता सांडी मागे मंथन करायचंय. जसं दुधाचं दही, दहीचं ताक, ताकातून लोणी आणि लोण्याचं तूप. मग तूप झाल्यावरती त्याचं पुन्हा काय दही होत काय ना, तसं बाबांनी आपल्याला केले. तूप झालं की त्याचं दही पुन्हा होणार नाही, तर तेच करायचंय. म्हणजे तूप झाल्यावरती तुपासारखंच राहायचंय. असे नदी नाले समुद्र, नदी नाले सगळ्या आपल्या ओढा जे आहेत ते समुद्राला जाऊन मिळतात. पुन्हा समुद्र झाल्यानंतर पुन्हा नदीमध्ये त्यांचं परिवर्तन नाही होऊ शकत. नदीचा ओघ सागर मिळाला परत माघारी येत नाही, परत माघारी यायचंच नाहीये. तो सगळा केळ काचका जो काय आहे तो मागे लोटून बाजूला सारून आपल्याला समुद्र रूपच व्हायचं. आणि बाबांनी समुद्र रूपच केलंय. समुद्रच आहोत आपण, फक्त तिथपर्यंत जाण्याची रीत पाहिजे. त्याच्यासाठी सद्गुरूच करावं लागतं. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्यांनी म्हणजे वाया गेला. गुरु करायलाच पाहिजे. गुरु असा करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, तू कोण मी कोण. देव आणि आपण त्याच्यात अंतर आहे का? नाही आहे ना, तोच आहे. त्याला फक्त तसं भजलं पाहिजे की आत्मनिष्ठा पाहिजे आपल्याला. आत्मनिष्ठेने जर भक्ती केली तर देवापर्यंत पोचता येतं. आणि सगळ्यांना ती रीत लावून दिली. डोक्यावर आपल्याला वजन नाही दिलंय, फक्त नामस्मरणाचा आणि ध्यानाचा आचरणाचा विषय आहे. तो नाम चिंतनानेच घडतो, बाकी कशाने नाही. मलाही माहित आहे, मीही नाही करत आहे. मी असं नाही म्हणत की मी तुम्हाला सांगते की मी करत, असं नाही आहे. माझंही कधी कधी होतं, कधी नाही. मग संधानावर राहायचं, आचरण राहायचं, सोडून द्यायचं. बाकी विषय काय मी नाती गोती खरोखर सांगते. म्हणजे नको नको म्हणा गुंतू माया झाली काळ जवळी हसावया. म्हणजे शेजेची कामी न दूर राहे सोडवी ना तेव्हा बंधू बहीण
कोणीच आपल्या बरोबर येणार नाहीये किंवा आपलं दुःख कोणी आपले तारणार नाहीये. तारणाराही तोच आहे, मारणाराही तोच आहे. तोच आपल्याला सर्व गोष्टीतून या बाहेर काढेल. फक्त काय जे दिलेलं चिंतन आहे ते चिंतन करायचं आहे. सद्गुरूला स्मरण, सद्गुरूंचा एकही दिवस असं जायला नाही पाहिजे कधी त्याला आठवलं नाहीये. माझी तर खूपच म्हणजे सद्गुरूंची माझ्या श्रीपाद बाबांचा अनुभव खूप आहे. मी एकटी अनुग्रहित होती तेव्हापासून माझ्या घरामध्ये. नंतर माझे दीर झाले अनुग्रहित, बाबा किशोर, त्याच्यानंतर माझे मिस्टर झाले. त्यानंतर मी माझ्या मुलांना मी सांगितलं तर मी जे घेतलंय ते तुम्हालाही देणार मी. तेव्हाच मला असं समजेल ना की माझ्या मुलांचंही त्याच्यात कल्याण आहे. म्हणजे ते नाम घेतल्यावर कल्याण झालं, माळ घातल्यावर बाकी काय जातील वाकडे ते खातील लागलं. त्यांना आम्ही एक मार्ग लावून दिलाय. जसं देवाशी लग्न लागलेलं आहे, आपण जसं लग्न लावतो आपल्या म्हणजे वर आणि वधूचं लग्न होतं, त्या वधूच्या बरोबर नववधूला त्यांना संसार करावा लागतो आणि त्या संसारामध्ये पाळणा वळतो. तसं हाही आहे काय, फक्त एवढंच फरक आहे काय, परमार्थ एकट्यालाच करावा लागतो. प्रपंच तिघांचा असतो आणि प्रवास दोघांचा असतो. परमार्थ एकट्यालाच करायचंय. तू करशील ते तुलाच मिळेल. काहीच वैसुनी करा एक चैत्र, आवडीने आनंद आळा बाबा. कुठे जायची करायची नाही, जिथे बसणार तिथेच तो आहे. अशी कुठे जागाच नाही ना. भगवंतांनी सांगितलं मी नाही बसू शकत. आपल्या काय हाता पायाच्या काय वेदना असतात, काही वेदना असते पण त्यांनी कुठे डोक्यावर बोध दिलाय. म्हणजे त्यांनी सांगतोय तू तुम्ही हाय तिथेच तुम्ही हे करू शकता, चिंतन करू शकता. म्हणून देवाशिवाय कोणते काहीच नाही मोठं. म्हणजे सद्गुरू शिवाय काहीच मोठं नाही. सद्गुरू जे सांगतील ज्या मार्ग लावून देले आधी तयारी संतती तेडेची पंत चालू जाता न पडे कोणता कोठे काय. म्हणजे भगवंताने आपल्याला सद्गुरूंनी जो मार्ग लावून दिलाय, वाट लावली आपल्याला. आपल्या सद्गुरूंनी माझ्या देवेंद्र बाबा होईल त्यांनी मला हा मार्ग दाखवला. माझ्यानंतर सद्गुरू मालिकेतले आपल्या महाराजांनी जो मार्ग दाखवला त्यांच्या याच्यावरच आम्हाला चालायचं आहे. मार्ग दाखवून गेले त्यांचे म्हणजे सांगता वाट लावली त्यांचे फार केले उपकार अगणित. त्यांनी उपकार केले. सद्गुरूंनी आपल्यावर उपकार केले. त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. या जन्मात नाही, कुठच्याच जन्मात नाही. कारण हा जन्म एकदाच मिळतो, पुन्हा नाही. हा जन्म पुन्हा नाही. प्रत्येक वेळी हा जन्म मिळणार नाही. सर्व प्राणी मात्रामध्ये मनुष्य जन्म हा खूप अनुभव सांगितलाय. हा जन्म जन हो विठ्ठल विठ्ठल हा जन्म नाही पुन्हा. हो जन हो विठ्ठल विठ्ठल हा जन्म नाही पुन्हा. दिल्या जन्माची सार्थक करा, दिल्या जन्माची सार्थक करा. हा जन्म नाही पुन्हा. हो जन हो विठ्ठल विठ्ठल हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म पुन्हा नाहीये. बाकी सर्व जीव मात्रामध्ये जन्म आहे. या जन्माचं खूप मौल्यवान जन्म दिलाय. त्याचं काहीतरी चांगलं करून घ्यायचं आहे. चांगलं म्हणजे ज्यांना नाही अनुग्रह खरोखर हा मार्ग आमच्या संप्रदायामध्ये आनंद संप्रदायासारखा दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि आमचे सद्गुरूंसारखे सुट्टे सद्गुरू सगळे सद्गुरू आहेत, पार करून येणारे आहेत भवसागरातून. तरी आम्हाला आमच्या सद्गुरूंनी खूप काही दिलंय. म्हणजे अडचणीतून अडचणीतून शोधून खऱ्याची वाट. उराशी लावून पाजले आम्हा अमृताचे गोट. उराशी लावून पाजले आम्हा अमृताचे गोट. येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही
सुकाळ होतं, त्यामुळे मला जाता येत नव्हतं. कधी कधी मी जायची, दर्शन घेऊन यायची, कधी कधी कस्टमर असेल तर मला मग नव्हतं जाता येत. पण बाबा मला स्वतः जाताना भेटायला आलेले आणि म्हणतात, मुली डोक्यावर हात ठेवून तुझ्या तुझ्या फक्त जीवनाचा विचार कर, इतर कोणाचा विचार करू नको. हे तुझ्या सगळं बरोबर येणार नाहीये, तुझं तू कल्याण कर. माझ्या डोक्यावर हात ठेवून नानांनी बोलले. आणि खरोखर आपण सगळं मायात गुंततो, आपण आपला विचार करतच नाही. आपला विचार म्हणजे काय, देहाचा आहे का? हा देह तर नाशिवंत आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाश पावणार आहे. फक्त आपण काय जाणार आहे, आपले कर्मच सोबत नेणार आहे. कर्मानेच सर्व काही घडतं, कर्म म्हणजेच देव आहे. कर्मच आपल्याला सगळीकडे, चांगले वाईट कर्म, पण तेही आपल्या हातात आहे. आपण जर त्याच्यावर आरून राहिलो तर आपल्याकडून वाईट कर्म होतच नाही. किती तुम्ही म्हणा वाईट कर्म नाही होणार. आपली श्रद्धा असेल तशी तर देव तिथे, कुठे जिथे जाऊ तिथे आपल्याला तो भगवंत साक्षात उभा राहतो. असे बरेच अनुभव आहेत. म्हणजे खूप खूप काही आठवून घडून गेलेलं आहे माझ्या जीवनातलं. तो खूप काही सांगायचं तेवढं कमी आहे. मी एकच म्हणते की ह्या मार्गात आलोय तर आपण ह्या मार्गातच राहून जीवनाचं कल्याण करायचं आणि जगाचंही कल्याण करायचं. माझे संत असेच होऊन गेले. विश्वंभराचा अवतार, अवतार, विश्वंभराचा अवतार, सकामाचा श्रीपाद, सकामाचा रंगसा, विश्वात्मक देव रामियेला, विश्वात्मक देव रामियेला, तेरे जीव सुखावला, तेरे जीव सुखावला, विश्वात्मक देव रामियेला, रामियेला. म्हणजे विश्वात्मक विश्व आहे. या विश्वामध्ये सर्व देवच आहे. ते बसलेले सगळे स्त्रिया आहेत, माऊली आहेत, आपले जन्मवर्ग आहे, सर्व देवच आहे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्ट विधी परोपकारे. देवाने खूप कष्ट संतांनी घेतले आपल्यासाठी. आपल्याला तर काहीच करावं लागत नाही. आयतं मिळालंय, आयतं आपल्याला बसून फक्त घ्यायचंय, नमस्कार सोडायचंय, घ्यायचंय, बाकी काहीच नाही. पण त्यांनी तर खूप संसार करून त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून साधू संतांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, जगाचं कल्याण केलं. म्हणजे सर्वांचं कल्याणच केलंय. फक्त आपण तिथे आरून राहून त्याची भक्ती तशी केली पाहिजे. या देशावरही आपलं प्रेम पाहिजे, कारण संतांची भूमी आहे ही, संतांची भूमी आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मराठी बाबा म्हणतात, हा असाच चालवायचा असतो की म्हणजे त्यांना सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन त्यांना किती आवड होती, मला तुमचं कीर्तन ऐकायचं आहे. पण रत्नाची सुद्धा आपल्या तुकाराम महाराजांनी तो हे घेतला नाही. त्यांनी सांगितलं की आमचं हेच काम आहे, म्हणजे आम्हाला रत्नाचा लोभ नाहीये, मोहमायाचा काही आम्हाला लोभ नाहीये. देव सुद्धा सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन कीर्तन ऐकायचे. तोही शिवाचा अवतार होता. शिवाचा अवतारच होता, शिवच होते. मग त्यांनी सुद्धा आपल्यामध्ये परिवर्तन केले. म्हणजे मराठी आहोत आपण, म्हणतो मराठी, पण मराठी याच्या नगरी काय करी. हे मराठी याचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे सुखाची बरी होऊन या. ओम नमो ज्या जय जय सत्संग विद्या आत्मरूपा देवा तुझी मनोशी पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर